आज आपण डब्यासाठी पडवळची भाजी कशी बनवायची ते पाहूया. तर 1/2 किलो पडवळ मी धुवून घेतलेली आहे. याच्या बिया जून असतील तर काढून टाकायच्या, जर कोवळ्या बिया असतील तर घ्यायच्या आणि एकदम पातळ कापून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे. आता याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि चांगलं चोळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पाण्याने धुवून घ्यायचं आणि पिळून घ्यायचं आहे. आता भाजी फोडणीला देऊया. तर तेल गरम करून त्याच्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण, कांदा, हिंग, टॅमॅटो बारीक कापलेला, मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे धना पावडर, जिरा पावडर, मसाला, हळद आणि थोडंसं पाणी टाकून चांगला मसाला परतून घ्यायचा आहे. 1 मोठा चमचा चण्याची डाळ गरम पाण्यात भिजत ठेवली ती पण याच्यामध्ये टाकायची आहे. पडवळ टाकून घ्यायचे आहे. अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि लो फ्लेमवर भाजी 20 ते 25 मिनिटं शिजून द्यायची आहे. चवीसाठी याच्यामध्ये अर्धा चमचा साखर पण टाकायची, वरून खोबरं टाकायचं, कोथिंबीर टाकायची आणि मस्त भाजी तयार.